हॅलो, इकडे आपल्याला सोडवायचं आहे फिल इन द ब्लँक्स. एकदम सोपं आहे. पण इकडे आपण प्रॉपर्टी यूज करणार आहोत की थिअरम यूज करणार आहोत, काय डिस्कस करायचंय, ते कसं करायचंय ते आपण बघूया इकडे. चला, आता पहिल्यांदा इकडे काय दिलंय, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे एकमेकांना सिमिलर आहे. हे दोन्ही ट्रायंगल समरूप आहेत आणि सांगितलं आहे एबी अपॉन पीक्यू म्हणजे एबी आणि पीक्यूचं रेशो दिलंय आपल्याला. किती दिलंय? 2/3. फाइंड काय करायचंय, हे फिल इन द ब्लँक्स आपल्याला सोडवायचंय. ओके, पहिल्यांदा दिलं काय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचं रेशो पाहिजे. ओके, एरियाचं रेशो तुम्ही सांगणार हो 4 प्रॉपर्टीज आपण शिकलो ना स्टार्टिंगला, ते यूज करायचंय का थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करायचंय? बघा इकडे स्टार्टिंगलाच दिले आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे आणि ट्रायंगलच्या एरियाचं रेशो पाहिजे म्हणजे काय यूज करायचं? बरोबर, आपल्याला ते थिअरम यूज करायचंय. कोणतं आहे? थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता जर हे थिअरम आपण यूज केलं म्हणजे आपण काय लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यू. ऑलरेडी दिलं आपल्याला, फक्त ब्लँक्स फिल करायचे. इज इक्वल टू काय? आपल्याला माहिती आहे रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता 3 रेशोज आहेत, कोणतं रेशो घ्यायचंय? इकडे बघा ना, दिलं पण आहे एबी स्क्वेअर दिलाय म्हणजे आपल्याला माहिती आहे एबीचं जे करस्पॉन्डिंग साइड असेल ना ते घ्या. ओके, एबीचं करस्पॉन्डिंग म्हणजे पीक्यू म्हणजे इकडे काय येणार? एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. फर्स्ट ब्लँक आपण फिल केलं आहे. ओके, आता तुम्ही सांगणार एबीचं व्हॅल्यू दिलंय आपल्याला 2 आणि पीक्यूचं व्हॅल्यू दिलंय 3. बरोबर आहे का? नाही, कारण आपल्याला जे दिलंय ते बघा, ते एबी अपॉन पीक्यू म्हणजे एबी आणि पीक्यूचं रेशो आहे ते 2/3 आहे. इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू एबीचं 2 आणि पीक्यूचं 3 नाही, समजून घ्या. म्हणजे डायरेक्टली हे स्टेप नाही येणार. आता तर आपण हे लिहिणार कारण हे फिल इन द ब्लँक्स आहे, म्हणजे जसं दिलं ते आपल्याला ब्लँक फिल करायचे. पण स्वतःहून जर आपल्याला स्टेप्स लिहून हे करायचंय तिकडे आपण डायरेक्टली हे नाही लिहिणार. म्हणजे काय लिहिणार ते डिस्कस करूया. म्हणजे आपण काय लिहिणार? एबी अपॉन पीक्यू द होल स्क्वेअर. लॉ ऑफ इंडायसेस यूज केलं ना, व्हेरी गुड. कारण इकडे पण स्क्वेअर इकडे पण स्क्वेअर आहे म्हणजे आपण लिहिणार एबी अपॉन पीक्यू द होल स्क्वेअर. तुम्ही सांगणार हो आता एबी अपॉन पीक्यूचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, किती आहे ते? 2/3 म्हणजे तिकडे सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे काय ना, 2/3 द होल स्क्वेअर. आता परत लॉ ऑफ इंडायसेस, 2/3 द होल स्क्वेअर याला आपण कसं लिहू? 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर ते इकडे लिहिलंय. म्हणजे जर आपण स्टेप लिहितोय इकडे तर या स्टेप नंतर हे नाही येणार, त्याच्यामध्ये आपल्याला 2 स्टेप्स येणार आहेत. हे कसं लिहायचं, काय लिहायचं ते समजलं ना? व्हेरी गुड. आता 2 स्क्वेअर किती? 4 आणि 3 स्क्वेअर किती? 9. झालं तर एकदम सोपं होतं ना, समजलं ना? पण समजलं ना कोणतं स्टेप इकडे मिस झालंय ते आपल्याला लिहावं लागेल. व्हेरी गुड. आणि थिअरम काय यूज केलं ते पण समजलं. व्हेरी गुड. चला, हे तुम्हाला समजलंय म्हणजे अजून एक फिल इन ब्लँक्स करूया. तर इकडे बघा या मध्ये काय दिलंय? ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना समरूप आहेत. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज 80 म्हणजे एका ट्रायंगलचा आपल्याला एरिया दिलाय 80 आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया दिलाय 125 आणि सांगितलंय फिल इन द ब्लँक्स म्हणजे ब्लँक फिल करायचं. फक्त 2च लाईन आहेत, सोपं आहे. पहिल्यांदा काय दिलंय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन, हे तर माहित आहे. दुसरं ट्रायंगल कोणतं आहे? ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे फर्स्ट ब्लँक तर एकदम सोपं होतं. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर ऑलरेडी दिलाय, कारण एरिया ऑफ ट्रायंगल एबीचं व्हॅल्यू किती आहे? एबीसीचं 80 आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआरचं व्हॅल्यू किती आहे? 125. हे ऑलरेडी दिलंय आपल्याला. आणि डायरेक्टली काय सांगितलं आपल्याला? एबी अपॉन पीक्यूचं काय व्हॅल्यू येणार आहे ते फाइंड करायचं आहे. ओके, आता तुम्ही सांगणार हे कसं करायचं? डायरेक्टली येणार का? नाही, डायरेक्टली नाही येणार. काही स्टेप्स लिहावं लागेल. ते स्टेप्स तुम्हाला लिहिण्याचं गरज नाही, पण ते काय असतं ते समजून घेऊया. ओके, म्हणजे आपण इकडे हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत आणि या ट्रायंगलच्या एरियाचं रेशो पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला कोणतं थिअरम यूज केला? थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे आपण काय लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू काय लिहिणार? रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता रेशोज किती आहेत? 3 आहेत ना करस्पॉन्डिंग साइड्स. कोणतं घ्यायचं? बघा इकडे सांगितलं पण आपल्याला एबी अपॉन पीक्यू फाइंड करायचं म्हणजे तेच घ्यायचं. एबीचं करस्पॉन्डिंग आहे पीक्यू म्हणजे आपण काय लिहिणार? एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. आणि याचं रिझन काय आपल्याला माहित आहे? रिझन आहे थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जर आपण स्टेप लिहिलं सगळं तर ते रिझन लिहायचं. इकडे तर आपण रफ मध्ये फक्त डिस्कस करतो. ओके, तुम्ही जाणार हे
व्हॅल्यूज दिलंय. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे 80, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर आहे 125. सबस्टिट्यूट करा म्हणजे इकडे येणार आहे एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. लिहिलं. आता तुम्ही जाणार याला तर आपण कॅन्सल करू शकतो, रिड्यूस करू शकतो. हे दोन्ही 5 च्या टेबलमध्ये जातात. म्हणजे 5 1 जा 5 6 जा 30 म्हणजे येणार 16. इकडे 5 2 जा 10 25 राहिले म्हणजे 5 5 जा म्हणजे येणार आहे. व्हेरी गुड. ते आहे 25. व्हेरी गुड. हे झालं. आता म्हणजे आपल्याकडे काय एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअरचं व्हॅल्यू आहे 16 अपॉन 25. हे आपल्याला दिलंय. हे आपल्याकडे आहे. एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअरचं व्हॅल्यू आहे. पण आपल्याला काय पाहिजे एबी अपॉन पीक्यू पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगणार हे स्क्वेअर काढायचंय. स्क्वेअर काढून टाकायचंय म्हणजे काय करायचं स्क्वेअर रूट काढायचं. एबी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय एबी. पीक्यू स्क्वेअरचं काय पीक्यू. आणि राईट हँड साईडला काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 16 आपल्याला माहित आहे ते आहे 4 आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 आहे 5. म्हणजे आपलं उत्तर आलं आहे एबी अपॉन पीक्यू इज इक्वल टू 4 अपॉन 5. व्हेरी गुड. ते लिहून काढायचं. झालं ना. म्हणजे इकडे आपल्याला फक्त हेच करायचं. हे स्टेप आपण रफ मध्ये सिंपल लिहून काढत. ते समजलं तुम्हाला. पण जर हे सम तुम्हाला फिल इन द ब्लँकच्या फॉर्म मध्ये नाही आलं, समच्या फॉर्म मध्ये आलं तर स्टेप्स काय करायचं ते समजलं. ते महत्वाचं होतं. त्यामुळे आपण हे डिस्कस केलं. तुम्हाला आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि प्रॅक्टिस सेट 1.2 साठी इकडे क्लिक करा आणि प्रॅक्टिस सेट 1.1 साठी इकडे क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.